चाळीसगाव शहरालगत असलेल्या खडकी बायपास येथील MIDC भागातील खदानींमधून अवैध खनन करून मुरुमाची तस्करी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। ती थांबावी या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे। चाळीसगाव शहरालगत खडकी बायपास येथील MIDC भागातील खदानीत मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे। हे भूमाफिया प्रशासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा प्रशासनाचा महसूल बुडवत आहे। शासनानं ठरवून दिलेल्या नियमानुसार उत्खनन न करता मनमानी पद्धतीनं मोठ्या यंत्रांचा वापर करत आहेत। JCB, पोकलँड सारख्या यंत्रांचा वापर करून तसेच सुरुंग लावून अवैध पद्धतीनं उत्खनन सुरू आहे। या भागातून मुरुम, डबर, खडीचं उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे। यामुळे पर्यावरणाची हानीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे। यापूर्वी या संदर्भात तहसीलदारांकडे तोंडी तक्रार करण्यात आली होती। अनेक वृत्तवाहिन्यांनी वृत्तपत्रात बातम्या देखील प्रसिद्ध केल्या होत्या, मात्र याबाबत कुठलीही दखल प्रशासनाकडून अद्याप घेण्यात आलेली नाही। या ठिकाणी कुंपण शेत खात आहे की काय असा सवाल आता जनतेच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे। प्रशासन भूमाफियासमोर हतबल झाले आहे का? होत असलेल्या अवैधरित्या उत्खननाबाबत प्रशासन कानडोळा का करत आहे? होत असलेल्या उत्खननाकडे प्रशासन का फिरकत नाही असा सवाल निर्माण होत आहे। प्रशासनानं कठोर कारवाई करावी असे निवेदन चाळीसगाव इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं तहसीलदार यांना देण्यात आलं आहे। MDTV साठी वैभव पवार, चाळीसगाव तालुका प्रतिनिधी।